इतक्या वाहनांसह काँग्रेस कार्यकर्ते मराठवाड्याकडे मदतीसाठी रवाना। भीषण पूर परिस्थितीचा सामना करत असलेल्या मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। त्यामुळे कोल्हापूर काँग्रेसच्या माध्यमातून विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना मदतीचे आवाहन केले होते। या आवाहनाला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या माध्यमातून समस्त कोल्हापूरवासियांकडून मराठवाड्यातील अतिवृष्टीबाधित पूरग्रस्तांसाठी मदत असा आशय लिहिलेले फलक जीवनावश्यक वस्तूंनी भरलेल्या 28 वाहनांवर लावण्यात आले होते। जीवनावश्यक वस्तूंनी भरलेली 28 वाहने यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे यांच्या उपस्थितीत मराठवाड्याकडे रवाना झाले। यामध्ये 3200 जीवनावश्यक वस्तूंचे किट्स, 600 ब्लँकेट्स यासह प्रथमोपचार साहित्य पाठवण्यात आले असून परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत। यावेळी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस सूर्यकांत पाटील, बुद्धिहाळकर, सचिन चव्हाण, राजू लाटकर, राहुल बजरंग देसाई, सरलाताई पाटील, भारतीताई पवार, संतोष पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, गोकुळ शेतकरी संघ, मार्केट कमिटीचे संचालक यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।